महाराष्ट्र सध्या ढवळून निघालाय आणि ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थितीमध्ये भेसळयुक्त सगळ्या गोष्टी, ते दूध असो, गुटखा असो किंवा हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने भेसळयुक्त पदार्थ असो, या सगळ्या परिस्थित्या सामाजिक पटल्यावर ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडे साहेबांनी यांच्या मुसक्या आवळल्यात ना, त्यामुळं सर्वसामान्य माणसाची जी आरोग्याची भूमिका आणि सर्वसामान्याला निरोगी आरोग्य देण्यासाठीचं पुण्य आज तुकाराम मुंडे साहेब कमवत आहेत. वास्तविक स्वरूपात आजपर्यंत डोळे झाक पद्धतीनं वागणारी ही प्रशासन व्यवस्था आणि तुगलकी फरमान काढणारी ही शासन व्यवस्था यांनी जशा पद्धतीनं ज्या समाज व्यवस्थेचा बट्ट्याबोळ केला ना, आणि समाज व्यवस्थेची पूर्ण जी नाळ आहे, जी परिस्थिती आहे, ती दुभंगण्याचं काम या शासन आणि प्रशासन व्यवस्थेच्या माध्यमातून चांगल्याच प्रमाणात झालं. परंतु याचे परिणाम ज्या पद्धतीने जनतेवर पडू लागलेत आणि जनता कशा पद्धतीने यात होरपळत होती याची कधीही तसदी या शासन व्यवस्थेने घेतली नाही, प्रशासनाने तर मुळच घेतली नाही. मग त्यामुळे सामाजिक भूमिकेत काय काय परिणाम झाले आणि तुकाराम मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीच्या या सगळ्या मुसक्या आवळून सामाजिक परिस्थितीमध्ये नवीन काय प्रयोग केले याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, एक चांगला आणि सक्षम अधिकारी जर प्रशासन व्यवस्थेत आला तर तो सगळ्या प्रशासन व्यवस्थेची परिस्थिती बदलून टाकतो, समाजाची परिस्थिती बदलतो आणि समाजाच्या परिस्थित्या बदलत असताना समाजामध्ये जी चांगली आणि एक व्यापक परिस्थिती येण्यासाठी जी जी परिस्थिती अवलंबता येईल ती परिस्थिती अवलंबण्याचं काम सध्या तुकाराम मुंडे साहेबांकडून चांगल्या पद्धतीने चालू. काल ज्या पद्धतीने अकोल्यातल्या त्या गुटखा फॅक्टरीवर धाडी टाकून ज्या पद्धतीने करोडो रुपयांचा हा गुटख्याचा जो कच्चा माल आहे तो तुकाराम मुंडे साहेबांनी काल जप्त केला. MIDC मध्ये ज्या पद्धतीनं पूर्व परवानग्या सगळ्या परवानग्या असल्यासारख्या या गुटख्या फॅक्टरीची परिस्थिती होती. ज्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणजे एखादं उत्पादित करणारी एखादी कंपनी ज्या पद्धतीने चालत होती तशी ही अकोल्यातल्या MIDC भागात चांगल्या पद्धतीनं आपला गोरखधंदा व्यापक असलेली परिस्थिती निर्माण करून बसलेली ही गुटख्याची अवैध फॅक्टरी. न कोणाचा धाक न कोणाचा धोका, कारण की जी पाकिट गरम केली की सगळ्या गोष्टी या सुरक्षेच्या आवरणात येतात आणि सुरक्षा आणि व्यवस्था या दोन्ही चांगल्या पद्धतीने होते. पण कालची परिस्थिती त्यांच्यासाठी मात्र वाईट निर्माण झाली. कोणालाही टीप देता नाही आली, कोणालाही त्या फॅक्टरीला पूर्वसूचना न दिल्यामुळं FDA ची टीम धडक या फॅक्टरीमध्ये घुसली आणि या फॅक्टरीमध्ये जो असणारा करोडोचा कच्चा माल, ती कच्ची घाणेरडी सुपारी असेल, ते तंबाखू असेल, ते केमिकल्स असतील, त्या पाऊच असतील, सगळ्यांना यांनी सील ठोकलं. आणि वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीच्या ज्या फॅक्टऱ्या अवैधरित्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या MIDC मध्ये म्हणा, कानाकोपऱ्यात म्हणा, की ज्या जिथं लक्ष लोकांचं जाणार नाही तिथं असणाऱ्या या फॅक्टऱ्या यांचे धाबे मात्र आता मोठ्या प्रमाणात जाणार. कारण की परिस्थिती तशी आली आणि ज्या परिस्थितीला ज्या पद्धतीने निर्मित करण्यात आलं ना, आजपर्यंत प्रशासनाने याला संरक्षण देण्यात आलं. त्यामुळे व्यापलेली ही अवैध धंद्यांची ही फॅक्टरी आहे जागोजागी उभी राहिली. कारण की दुसऱ्या राज्यातून तस्करी करून इथं माल आणण्यापर्यंत आणि तिथं जर पकडल्या गेला तर कोट्यावधीचं नुकसान होण्यापेक्षा यांनी या फॅक्टऱ्या आपल्या आपल्या परिस्थितीनुसार टाकल्या. मग आपल्या पद्धतीनं आपल्या दर्जानुसार आपली परिस्थिती मांडायला सुरुवात केली आणि यांचा गोरखधंदा चांगल्याच पद्धतीने पोसू लागला. प्रशासनाचेही खिशे चांगल्या पद्धतीने पोसत होते, कारण की ज्या पद्धतीने ही दळणवळण कमी झालं, आणण्याची रिस्क कमी झाली, सहजपणे आणि सोप्या पद्धतीनं आपला माल पुरवठा करण्याची यांची पद्धत सुरू झाली. ज्याला गरज असेल त्यांनी येऊन घेऊन जाऊ. मग अशा ठिकठिकाणी अशा पद्धतीने पोहोचलेल्या ज्या कंपन्या होत्या, आज त्या कंपन्या खऱ्या अर्थानं अकोल्याच्या माध्यमातून खूप मोठी एक भूमिका महाराष्ट्रात स्पष्ट झाली
की अशा हजारो कंपन्या महाराष्ट्रात व्यापलेल्या आहेत. फक्त नजर टाकणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात 2013 साली महाराष्ट्र शासनाने जो गुटखा बंदीचा प्रयोग केला, खऱ्या अर्थाने हा गुटखा महाराष्ट्रात ज्या पद्धतीने प्रचलित झाला आणि 1980च्या दशकामध्ये निर्माण झालेली ही फॅक्टरी ज्या पद्धतीने सामाजिक पातळीवर प्रतिष्ठेचे बनत गेली, त्यावेळेस येणाऱ्या शम्मी कपूरच्या जाहिराती किंवा शाहरुख खानच्या जाहिराती किंवा अन्य अजून मोठमोठ्यांच्या जाहिराती पाहून सर्वसामान्य लोकांना या गुटख्याबद्दल एक आसक्ती निर्माण झाली आणि या आसक्तीचा परिणाम मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर झाला. पण ज्या या मोठमोठ्या ब्रँडचं मी नाव सांगतोय, मोठमोठ्या लोकांची नावं सांगतोय, यांची मोठमोठे ब्रँड सर्वसामान्यांना परवडत नव्हते आणि सर्वसामान्यांच्या खिशाला एवढा पैसा जर आपल्या व्यसनाच्या ठिकाणी टाकायचा तर यांच्या हाताने म्हणजे यांच्या हातातली ती परिस्थिती नव्हती. मग तत्कालीन सरकारने ज्या पद्धतीने यांना या ज्या गुटख्यांच्या नवीन नवीन कंपन्यांना लायसनिंग सुरू केलं, नवीन परवाने द्यायला सुरुवात केली आणि त्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या या गुटख्याच्या कंपन्या मार्केटमध्ये आल्या त्यावेळेस पासून खऱ्या अर्थानं 50 पैसे म्हणजे तत्कालीन 50 पैशापासून तर 2 रुपयापर्यंतची या गुटख्याची किंमत मार्केटमध्ये फिरू लागली. मग ज्याला ज्या पद्धतीने परवडेल त्या पद्धतीने गुटखा घ्यायचा. मग ज्याला 50 पैशाचा परवडतो त्यांनी 50 पैशाचा घ्यायचा, त्यांनी 75 पैशाचा परवडतो त्यांनी 75 पैशाचा घ्यायचा, ज्याला रुपयाचा परवडतो त्यांनी रुपयाचा घ्यायचा, ज्याला 1.5 रुपयाचा परवडतो त्यांनी 1.5 रुपयाचा घ्यायचा. आणि खऱ्या अर्थानं मोठे लोक हे मोठे ब्रँड खात होते. अशा पद्धतीने समाज व्यवस्थेमध्ये ही गुटख्याची परिस्थिती रूढ झाली, पोचल्या गेली आणि गुटखा खाणं म्हणजे प्रतिष्ठेचा भाग झाला. मग जिथं जिथं जायचं, राजकारणी असो, सामाजिक कार्यकर्ते असो, अधिकारी असो किंवा गावातली धनाढ्य मंडळी असो, यांच्या खिशातून जेव्हा गुटख्याची पुडी निघायची ती सर्वसामान्यासमोर स्टाईल न खायची, ती स्टाईल बघून लोकांची अनेक जणांची स्टाईल निर्माण झाली आणि हा गुटखा समाजात रूढ झाला. मग सरकारला अचानक जाग आली, जनतेच्या स्वास्थ्याची, कॅन्सरच्या पेशंटची वाढती संख्या बघून सरकारनं याच्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. बंदी ही अशा पद्धतीने अघोरी पद्धतीने आणण्यात आली की ती पूर्णपणे ती सगळे यंत्रणा जागी, फक्त नावाला बंदी. मग कंपन्या आहेत त्या परिस्थितीत होत्या, त्यांना जरी समोरून शटर बंद असेल तरी मध्ये उत्पादन सुरूच होतं. मग या पद्धतीनं पोचली गेलेली व्यवस्था खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये वाढत गेली आणि जी रुपयाला 50 पैशाला 75 पैशाला असणाऱ्या कंपन्या, काही कंपन्या बंद झाल्या, पण काही कंपन्याची परिस्थिती ही त्याच पद्धतीने राहिली. सगळ्यात जास्त नफा कमवणाऱ्या कंपन्या मार्केटमध्ये टिकल्या. मग ह्यांचा काय, यांच्या पद्धतीने यांचा परिस्थिती जी 1 रुपयाला 1.5 रुपयाला 2 रुपयाला मिळणारा गुटख्याची पुडी जी 1 रुपयाला मिळत होती ती 5 रुपयाला झाली आणि जी 2 रुपयाला मिळत होती ती 10 रुपयाला झाली. मग या परिस्थितीनं हा गोरखधंदा चांगल्या पद्धतीने पोचत गेला. सगळ्यांचेच फायदे, विकणाऱ्यांचे फायदे, डीलर्सचे फायदे, प्रशासनाचे फायदे, कारण की सगळ्यांचे खिसे गरम होत होते. 1 रुपयाच्या जागी 5 रुपये म्हणजे 4 रुपये नफा प्रत्येक पुडीमुळे मागे मिळत होता. त्यामुळे हा धंदा, गोरखधंदा चांगल्याच पद्धतीने सर्वसामान्य म्हणजे समाजात फोपावला आणि खऱ्या अर्थानं इथून खरी माफियागिरी सुरू झाली. मग ज्या पद्धतीने या कंपन्यांची ज्याची आडवा आणि त्याची जिरवा ही परिस्थिती राजकारणाची सुरू झाली, राजकारण्यांनी आणि सामाजिक भूमिकेत जे कोणी याचा गैरफायदा घेणारी लोक आहेत त्यांनी याची दुकानं बंद करण्यासाठी प्रयत्न केले आणि आपल्या दुकानं मांडायला सुरुवात केली. आता काही जणांनी याचा गैरफायदा घेऊन कोणाचाही राजाश्रय घेतला, कोणी कोणाचा हात डोक्यावर घेतला आणि या गोरखधंद्याला आपल्या पद्धतीने फुलवायला सुरुवात केली. कारण की कमी पैशात जास्तीत जास्त नफा आणि हा नफा सर्वसामान्याच्या छाताडावर पाय देऊन जरी कमवायचा असेल तर जसं दुधाचं झालं, दुधाला 1 लाख 2 लाख लिटर आज तुटवडा महाराष्ट्रात निर्माण झाला आणि या 2 लाख लिटरच्या तुटवड्यामुळे आज दूध ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थितीमध्ये अडचण निर्माण करत आहे त्या पद्धतीने या गुटख्याची परिस्थिती समाजात निर्माण झाली. त्या अशा परिस्थितीने फोपावलेला हा धंदा आणि ही परिस्थिती
अधिकाऱ्यांचे चांगलेच खिशे गरम करत होता. म्हणजे तुकाराम मुंडे साहेब येण्याच्या अगोदरपर्यंत प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने हप्ते जायचे, पाकिटं जायची. आणि विशेष करून ज्या मंत्रालयाने किंवा ज्या विधानसभेने हा निर्णय गुटख्याचा घेतला होता त्याच्या आजूबाजूलाच हे गुटखा मिळायचा. त्या बंद करणाऱ्यांनी बंदी घालणाऱ्यांना सुद्धा माहित होतं. कदाचित तेही लपून चपून खात असतील, पण ते गुटखा मिळायचा आणि सर्वसामान्य माणसाची परिस्थिती हे अशा पद्धतीने बट्ट्याबोळ केली. आधी तरी पेशंट कमी होते, नंतर पाहिजे त्या पद्धतीच्या केमिकलचा वापर करून आणि स्टँडर्ड सगळे घसरून या कंपन्यांनी जे जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी जास्तीत जास्त गुटख्याच्या विळख्यात सापडणारी जनता करण्यासाठी भरमसाठ पद्धतीने केमिकल वापरण्याची सुरुवात केली आणि आपल्या आपल्या पद्धतीची दुकानदारी ही सेट केली. त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर पडला. पण नशीब की देवेंद्र फडणवीसांना खऱ्या अर्थानं जाग आली आणि ज्या जागेमुळं तुकाराम मुंडे साहेब सारखे ज्या पद्धतीचा एक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि एक डॅशिंग अधिकारी अन्न औषध प्रशासन विभागात रुजू झाला, त्यामुळं आज जी परिस्थिती निर्माण झाली आणि अकोल्यासारख्या ज्या कंपन्या आहेत तिथं जिथं या गुटख्यांची निर्मिती होते त्यांची आता शेवटची घटका मोजण्याची वेळ आली. ज्या पद्धतीने अकोल्यातल्या कंपनीला सील ठोकलंय आणि अकोल्यातला जो करोडोंचा गुटखा एफडीएने जप्त केलाय ना, तशा परिस्थिती जर प्रत्येक कंपनीची झाली तर खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रातून आणि या समाजातून गुटखा मुक्त समाज म्हणून निश्चितपणे आम्हाला म्हणता येईल. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने दूध भेसळ असेल, गुटखा विक्री असेल, या सगळ्या गोष्टी समाजात थोपवून खऱ्या अर्थानं मूळ स्वरूपाला जे मारल्या गेलं ना, त्याचं पातक मात्र या शासन आणि प्रशासन विभागाच्या डोक्यावर कायमचं राहणार. कारण की या परिस्थितीत हजारो कुटुंब ही बेघर झाली. कित्येकाने आपले जवळचे लोक गमावले आणि कित्येकांना या उपचारांच्या दरम्यान आपलं सर्वस्व गमावावं लागलं. आज जीव वाचलाय पण हातात काही नाहीये. परिस्थितीग्रस्त लोक आहेत, कारण की बोलता येत नाही, वागता येत नाही, बाजारात जाता येत नाही, कमवता येत नाही. मग ती परिस्थिती आज बेडवर बसून घरी बसून यांना आपली भागण्याची वेळ आलेली आहे. आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्राला देवदूत म्हणून ज्या पद्धतीनं या तुकाराम मुंडेंनी जी काही ही चांगली परिस्थिती मांडली, ती परिस्थितीमुळे सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक आरोग्य हे निश्चितपणे अबाधित राहील आणि चांगल्या परिस्थितीची जी एक भूमिका आहे ती महाराष्ट्राला मिळेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमच्या काय भूमिका आहेत त्या निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.